नमस्कार, आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज इथं शाबूचा पराठा बनवणार आहे. यासाठी इथे 1 वाटीभर शाबू घेतलेला आहे. शाबू छान 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायचं आहे मध्यम गॅसवर. आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. असं पांगवून ठेवायचं आहे. आता तोपर्यंत इकडं मी शेंगदाण्याची आमटी बनवणार आहे. यासाठी इथं मिरच्या भाजून घ्यायच्या. आता इथं मिरच्या भाजून झालेल्या आहेत, प्लेटमध्ये काढून घ्यायच्या. आता याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता मध्यम गॅसवर खमंग असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे थंड झाल्यावर याचं वरचं साल काढून घ्यायचे. आता वरचं साल काढून घेतलेलं आहे. आता इथं शाबू पण थंड झालेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता थंड झालेला शाबू या बारक्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचं. तर एकदम थंड होऊ द्यायचं आणि नंतरच वाटून घ्यायचं. तर एकदम छान असा बारीक होतो. आता 1-2 वेळेस असं मिक्सरमध्ये फिरवून छान चाळून घ्यायचं आहे. तर मी आता शाबू वाटलेला चाळून घेतला आहे. आणखीन एकदा वाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता. आता इथं शाबू पण चाळून झालेला आहे. आता इथं आमटी बनवण्यासाठी इथं शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, मिरच्या टाकायच्यात आणि एकदम बारीक वाटून घ्यायचे. आता बारीक वाटून झालेलं आहे. थोडंसं पाणी टाकून एकदा वाटून घ्यायचे. आता एकदम छान अशी पेस्ट तयार झालेली आहे. तर बघू शकता. आता एका भांड्यात काढून घ्यायचे. या पद्धतीने झालेली. आता इथं शाबूचं पीठ पण तयार झालेलं आहे. आता एक बटाटा उकडून घेतला होता. आता ते वरचं साल काढून घ्यायचं आहे. मोठा बटाटा असल्यामुळे मी एकच घेतलेला आहे. तुम्हाला जर आणखीन 2 टाकायचे असतील तर टाकू शकता, लहान साईजमध्ये असेल तर. आता हे खिसणीनं खिसून घ्यायचं आहे या शाबूच्या पिठामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तुम्ही हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता. मी असंच बनवून घेणार आहे. शेंगदाण्याचे कूट न वापरता आणि मिरची पण नाही वापरणार. आता गरम पाणी थोडंसं वापरलेलं आहे. गरम पाणी टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. आता ह्याला 5 मिनिटं असंच ठेवलं होतं. तोपर्यंत इकडे शेंगदाण्याची आमटी बनवून घ्यायची. 1 चमचा तेल टाकायचे. थोडंसं तेलामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि बटाटा टाकून घ्यायचे एक बारीक फोडी करून. आणि इथं शेंगदाण्याची पेस्ट बनवलेली आहे ह्या तेलामध्ये आणि बटाट्यामध्ये टाकून घ्यायची आणि छान असं उकळी येऊ द्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं. आता इथे एकदम छान अशी शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे. आता इथं मी पराठा बनवून घेणार आहे ह्याचा शाबूचा आणि बटाट्याचा. आता थोडंसं वरून आणि दोन्ही बाजूनी छान असं तूप लावले आणि लाटून घ्यायचे. आता इथं गोलाकार देण्यासाठी मी इथे एक टोपणाचा वापर केलेला आहे आणि असं कट करून बाजूचं काढून घ्यायचे बाजूला. आणि आता ही तव्यावर टाकून घ्यायचे. तव्याला थोडंसं तूप लावून घ्यायचे. आता हे पराठे छान असे खमंग भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने. आता याच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे.